सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतोय मस्त असे KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न। तर बाहेर जायची गरजच नाही आहे आपल्याला। आता आपण KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न घरीही बनवू शकतो। तर बघू शकता किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत वरतून आणि आतून एकदम सॉफ्ट हे झालेले आहेत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी चिकनचे पीसेस घेतलेले आहेत, त्यातील हड्डी काढलेली आहे बाजूला आणि छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण मॅरिनेट करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे। नंतर इथे आपण घालणार आहोत थोडासा गरम मसाला, नंतर ऑरेगनो पावडर थोडीशी घालायची आहे, नंतर इथे काळी मिरी पावडर थोडीशी घालायची आहे, ग्रीन चिली सॉस घालायचा आहे, रेड चिली सॉस घालायचा आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। नंतर इथे आपण सोया सॉस घालूया आणि एक अर्धा लिंबू इथे आपल्याला पिळून घालायचा आहे। विनेगर असले तरी तुम्ही इथे वापरू शकता। आता हे सर्व सॉसेस मसाले आपण मिक्स करून घेऊया, पिसांना चांगलं लावून घेऊया आणि एक अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। नंतर इकडे मी एक अंडे फोडून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण कॉर्नफ्लोअर घालूया आणि थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे आणि काळी मिरी पावडर थोडीशी घालूया। खूप छान टेस्ट लागते काळी मिरी पावडरनं। आता हे सर्व चांगलं आपण फेटून घेऊया। अंड्यामध्ये हे सर्व कॉर्नफ्लोअर आपलं मिक्स झालं पाहिजे आणि आता हे फेटलेलं जे आहे स्लरी ती आपण आता चिकन पीसवरती घालणार आहोत। तर या पेस्टमुळेच आपल्या कोटिंग छान येणार आहे पिसांना चिकनच्या, म्हणजे KFC स्टाईल आपण बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीनं बनवायचं आहे। तर या पेस्टनेच आपल्या ह्या चिकनला मस्त असा क्रिस्पपणा येणार आहे। तर इथे आपलं सर्व लावून झालेलं आहे। आता इकडे आपण जे कोटिंग असतं वरचं ते बनवणार आहोत। तर इथे मी भरपूर प्रमाणामध्ये मैदा घेतलेला आहे आणि नंतर इथे आपण कॉर्नफ्लोअर 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर घ्यायची आहे आणि लाल मिरची पावडर घालायची आहे। जर तुमच्याकडे कांद्याची पावडर, अद्रक लसूणची पावडर असेल तर ते इथे तुम्ही वापरू शकता। आता ती मस्त आपण मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीसेस आपण आता मैद्याच्या पावडरमध्ये म्हणजे मैद्याच्या पिठामध्ये घोळवणार आहोत। तर KFC स्टाईलने अशीच बनवतात। तर चांगले हे मसाले पहिल्यांदा आपण लावून घेऊया आणि आता हे एक एक पीस आपण आता या पिठामध्ये घालणार आहोत आणि चांगलं आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत। तर या पिठामध्ये घोळवल्यामुळेच क्रंचपणा मस्त येतो, पिसांना कुरकुरीत बनतात, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे पीस चांगले घोळवायचे आहेत। पीस घोळवून झाल्यानंतर इकडे पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हे फक्त घालायचे आहेत आणि बुडवून काढायचे आहेत एक एक पीस, जास्त वेळ ठेवायचे नाहीत, पटकन काढायचे आहेत। पुन्हा एकदा त्याच पिठामध्ये आपल्याला हे पीस घोळवायचे आहेत। अशा पद्धतीने जर केलं तर भरपूर अशा वरती क्रिस्पपणा येतो आणि कुरकुरीतपणा येतो। तर इथे आपले पीस पुन्हा एकदा घोळवून झालेले आहेत। तर सर्व पीसेस मी अशा पद्धतीने करून घेते। एकदम पीस असे करून ठेवा म्हणजे आपल्याला तळताना खूप सोपे जातील, म्हणून मी पहिल्यांदा सर्व पीस असे पाण्यातून काढून पुन्हा एकदा पिठामध्ये असे 2 प्रकारे मी पिठामध्ये घोळवलेले आहेत। आता इकडे गरम तेल केलेलं आहे। आता एक एक पीस आता आपण तेलामध्ये घालूया। तर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत। पहिल्यांदा टेम्परेचर कमी थोडं ठेवायचं आहे, जास्त हाय करू नका, नाही तर त्याची ते वरचा कुरकुरीतपणा असतो तो असा कॉर्नफ्लेक्स कसे असतात तसे वरती येणार नाही पिसांना। तर तुम्ही बघू शकता फ्लेम थोडीशी छोटी ठेवली होती म्हणून असा वरती खवले असतात ना तसे ते पिसांना यायला सुरुवात झालेली आहे। नंतर आपल्याला फ्लेम वाढवायची आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पीस तळून घ्यायचे आहेत। KFC स्टाईल मस्त असे हे पीसेस आपले छान तळत आलेले आहेत। बघू शकता तुम्ही वरचे जे खवले असतात किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि सुटलेले पण आहेत, कारण की आपण ते पाण्यामध्ये आणि पिठामध्ये चांगले घोळवून घेतलेले आहेत, डीप करून घेतलेले आहेत। त्यामुळे तुम्ही बघू शकता जसे KFC स्टाईलवाले बनवतात तसेच मी इथे बनवलेले आहेत, सेम तसे झालेले आहेत हे पॉपकॉर्न। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पॉपकॉर्न बनवून घेतलेले आहेत। तर वरती कुरकुरीतपणा आलेला आहे आणि आत एकदम खुसखुशीतपणा आलेला आहे या पिसांना। तर बघू शकता किती मस्त असे पीस तळलेले आहेत। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पीस तळून घेतलेले आहेत। तर हे झाले आहेत आपले चिकन पॉपकॉर्न KFC स्टाईल। तर अगदी कुरकुरीत झालेले आहेत, बाहेर जसे बनवतात तसेच मी बनवलेले आहेत, घरीही आपण बनवू शकतो। तर अगदी कुरकुरीत झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि तेलकट पण खूप झालेले नाहीत। आणि त्यासोबत इथे मी सॉस घेतलेला आहे, तो म्हणजे शेजवान चटणी आणि मेयोनीज मिक्स करून घेतलेला आहे। त्यासोबत तुम्ही हे चिकन पॉपकॉर्न खाऊ शकता। तर खूप सोपी रेसिपी आहे, बाहेर जाण्याची गरजच नाही, घरीही तुम्ही अशा पद्धतीने बनवा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली KFC स्टाईल चिकन
पॉपकॉर्न. तर खूप सोपी आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.